नमस्कार, मी ग्रीष्मा दातार. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचे खूप आभार, कारण आपल्या चॅनलचा 500 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण झालेला आहे. कदाचित आता हा आकडा खूप छोटा वाटत असेल, पण हा टप्पा गाठणं ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुमची मला साथ मिळाली याच्यासाठी खूप थँक्यू. तर आज मी नेसलेली साडी आहे ही इरकल साडी आहे आणि मला माहिती आहे अशी एखादी साडी ना तुमच्याकडे असणारच कपाटामध्ये, कारण महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही साडी आपण सर्रास नेसतो आणि छान दिसते, एकदम कॉटनची असते, हलकी फुलकी नेसायला मस्त. पण ही साडी आपल्या इकडची नाहीये. तर ही साडी तयार होते कर्नाटक मधील बागलकोट जिल्ह्यातल्या इलकल या गावामध्ये आणि इलकलचा अपभ्रंश होऊन कदाचित इरकल झालं असावं असं मला वाटतं. तर ह्या साडीला जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग म्हणजे GI टॅग मिळालेला आहे. म्हणजे त्या प्रदेशात तयार होणारी साडी ही ओरिजिनल इरकल साडी आहे. अगदी खरी खुरी साडी इरकल आहे. मी नेसलेली साडी ही सुद्धा तिकडचीच आहे, कर्नाटक मधल्या जिल्ह्यातूनच आणलेली आहे. सुरतला सुद्धा तयार होतात. खोट्या साड्या कशा ओळखायच्या ते मी नक्की सांगते तुम्हाला. तर इरकल साडीचं वैशिष्ट्य हे आहे ती म्हणजे अत्यंत टिकाऊ साडी. 2 प्रकारच्या धाग्यांमध्ये तयार होते, एक तर सुती आणि दुसरी म्हणजे रेशमी. इरकल साडीचं अंग जरी सुती असलं तरी त्याची बॉर्डर आणि पदर जो असतो तो सिल्कचा असतो आणि पदर हेच मुख्य वैशिष्ट्य आहे या साडीचं. पदर हिरवा, लाल किंवा मरून या 3 रंगांमध्ये विणलेला असतो याचा पदर. बॉर्डरही तशीच अगदी गडद रंग असतात. मुख्यतः शेतकरी कामगार वर्गातल्या स्त्रिया या साड्या वापरत असल्यामुळे रंग अगदी गडद असतात. आता मिळतात, आता अगदी पेस्टल कलर सुद्धा खूप येतात इरकलमध्ये आणि छान लाईट रंगाच्या, सॉफ्ट कलरच्या अशा सुद्धा साड्या येतात. पण मला या गडद इरकल मला स्वतःला आवडतात. मला साड्यांमध्ये ना गडद रंग जास्त आवडतात, कारण आपण एखाद्या समारंभालाच साडी नेसतो आता तर, आणि त्याच्यामुळे असं छान फ्रेश कलर नेसले गेले तर खूप छान वाटतं. इरकलचा जो पदर आहे तो टोपटेनी टेक्निकने विणलेला जातो. म्हणजे पदर वेगळा विणतात आणि त्याच्यानंतर तो साड्यांना जोडला जातो. मला वाटतं मी आधी पण म्हटलेलं आहे, जशा बऱ्याच साड्या आहेत, जसं मी कांजीवरमच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं किंवा बाकी साड्यांमध्ये, तर पदर हा बऱ्याचदा वेगळा बनवून मग साडीला जोडला जातो. त्या टेक्निकला टोपटेनी बोलतात आणि त्याचा पदरही वैशिष्ट्यपूर्ण असतो. मरून किंवा लाल रंगाचे पट्टे आणि मग खाली चंदेरी असं. तर मी तुम्हाला दाखवते इरकलच्या साड्या माझ्या कलेक्शन मधल्या. ही जी साडी मी नेसली आहे ना, ही पण कर्नाटक मधलीच इलकल आहे. बागलकोट जिल्ह्यात जे इलकल गाव आहे तिकडचीच आहे. काही वर्षांपूर्वी मी साड्या विकत होते आणि तेव्हा मी या तिथून मागवल्या होत्या साड्या. अत्यंत सुंदर तलम साडी आहे कॉटनची आणि विण पण खूप छान आहे. तर ही त्या कलेक्शन मधली साडी होती, मी माझ्यासाठी ठेवली होती, ती आहे. तर आता मी तुम्हाला कॉटनची पण इलकल दाखवते, सिल्कची पण दाखवते आणि नक्कल कशी ओळखायची साड्यांची हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. कारण कसं असतं, आता ही साधी कॉटनची साडी आहे, ही तुम्हाला 1200 ते 1500च्या रेंजमध्ये मिळते बाहेर दुकानांमध्ये. तर तुम्हाला अत्यंत स्वस्तात पण मिळतात. पण तो माल आहे ना तो सुरतचा असतो बऱ्याचदा, इरकलचा नाही. तर ह्या कशा ओळखायच्या ते पण मी दाखवते. प्युअर सिल्कच्या पण साड्या दाखवते. प्युअर सिल्कची डुप्लिकेट इरकलमध्येच विणली जाते. प्युअर सिल्कची साडी जर 10 ते 12 हजाराच्या पुढे असेल किंवा एक म्हणजे साधं बॉर्डर आहे तर 7-8 हजारात पण मिळतात. पण छान जी कर्वतकाठी टेम्पल बॉर्डर बोलतो ज्याला, तर ती साडी असेल ना तर ती 10,000-12,000 अशी मिळते आणि त्याचीच कॉपी अगदी तुम्हाला 1,500, 1,800 या रेंजमध्ये मिळते. तर तो फरक कसा ओळखायचा तो पण मी तुम्हाला सांगते. तर चला बघूया. ही आहे कॉटनची इरकल. ही हातमागावर विणलेली साडी आहे, त्याच्यामुळे थोडी किंमत जास्त आहे हिची. साधी बॉर्डर आहे आणि अंग आहे ते कॉटनचं आहे आणि बॉर्डर आहे ती रेशमाची बॉर्डर आहे. आता याचा मी पदर तुम्हाला दाखवते. हा पदर जो आहे हे इरकल साडीचं वैशिष्ट्य आहे.
तर इथे तुम्हाला दिसेल आणि इथे दिसेल. हा पदर जो आहे हा वेगळा विणून नंतर लावला जातो साडीला आणि हेच या पदराचं वैशिष्ट्य आहे. पदराला गोंडे असतात आणि लाल आणि चंदेरी रंगाचे पट्टे असा हा पदर असतो. याच्यात मरून रंग सुद्धा येतो आणि गडद रंगाचे कॉम्बिनेशन असतात. तर ही खरी इरकल साडी आहे जी इरकल गावात बनलेली आहे. आता खोटी साडी कशी असते, खोटी म्हणजे डुप्लिकेट साडी कशी असते ती मी तुम्हाला दाखवते. आता ही डुप्लिकेट साडी आहे, इरकलचीच नक्कल आहे. बॉर्डर बघा वेगळी आहे याची आणि हे जरी शाईन करताना दिसलं असेल ना तरी हे धागे वेगळे आहेत. हे कॉटन नाही आहे प्युअर, ह्याच्यामध्ये नायलॉन किंवा असं सिंथेटिक धागा मिक्स आहे या साडीमध्ये. पदर पण तुम्ही बघाल हे पदर असा विणलेला आहे, हा बघा. तर हे खऱ्या इरकलचे नाही आहेत, हे तुम्हाला सहजी कळून जातं त्या पट्ट्यांवरूनच. तर ही इरकल साडी नाही आहे ओरिजिनल. आता या दोन्ही साड्या बघा, तुम्हाला दिसायला अगदी सारख्या दिसत असतील नाही का, पण ही जी साडी आहे ना ही ओरिजिनल सिल्कची साडी आहे आणि ही त्याची नक्कल आहे. पण बघा समोरासमोर जर साड्या ठेवल्या तर ह्या अगदी सारख्या दिसतात, सेम आहे. अगदी टेम्पल बॉर्डर पण आहे इरकलची, हिला सुद्धा आहे. पण ही साडी जी आहे ही डुप्लिकेट साडी आहे आणि ही ओरिजिनल साडी आहे. कशी ओळखायची ते पण मी सांगते. ही जर बघा या साडीची, ही थोडी ह्याची वीण वेगळी आहे आणि ही पॉवरलूमची साडी आहे. ही हँडलूमची साडी आहे आणि त्याच्यामुळे ह्याचे काठ पण बघा अगदी वेगळे आहेत. बघा इथे तुम्हाला वेगळं दिसेल. तर ह्या वेगवेगळ्या साड्या आहेत. मी यांचे पदर सुद्धा तुम्हाला दाखवते आता. हा या साडीचा पदर आहे, इतका सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. याच्यात पॅटर्न हाच असतो, 3 रंगाचे लाल, मरून किंवा हिरव्या रंगाचे पट्टे आणि मध्ये अशा चंदेरी साड्या. आता गोल्डन सुद्धा आलेला आहे पदर, पण मूळ जी डिझाईन आहे, जी पारंपरिक डिझाईन बोलू शकता ती ही आहे. आणि ही प्युअर सिल्कची साडी आहे. या साडीची किंमत 10,000 पासून तुम्हाला बाहेर मिळेल. 10,000 ते 12,000, क्वचित 15,000 मिळेल काही काही दुकानांमध्ये. पण हो 10,000च्या पुढे नक्कीच असते साडी. या साडीचं अंग आहे, ही टेम्पल बॉर्डर आहे, बुट्ट्या वगैरे नाही आहेत, प्लेन साडी आणि गडद रंगाचे काठ ही अशी असते. हे थोडंफार बघा तुम्हाला असं वाटेल ही काही गाठ आहे किंवा काय आहे, नाही. ते हातमागावर जेव्हा विणतो ना आपण तेव्हा बऱ्याचदा असं असतं, धागा तुटतो, नवीन धागा लावला जातो, तेव्हा असं सगळं असतं. तर ही प्युअर सिल्कची साडी आहे. ही एक साडी झाली. आता ह्याची नक्कल दाखवते मी तुम्हाला. दुसऱ्या साडीचा पदर आहे, तुम्हाला फरक कळून येईल लगेच. हे बघा तसाच्या तसाच आहे, 3 रंगाचे पट्टे आणि मध्ये हे 2 चंदेरी रंगाचे पट्टे. पण ह्याच्या विणेमध्ये फरक आहे, तुम्ही बघाल तर ह्याची वीण वेगळी आहे. या पदराला गोंडे देखील नाही आहेत. आता ह्याचं अंग दाखवते. आता ही जी साडी आहे ही डुप्लिकेट आहे त्या पिवळ्या साडीची. तशीच टेम्पल बॉर्डर आहे, पण त्या साडीवर बुट्ट्या नव्हत्या आणि तुम्हाला ना स्क्रीनवरच कळलेल्या बुट्ट्या आहेत. पण त्या साडीला जितकी शाईन आहे ना तितकी ह्या साडीला नाही आहे. अशी आहे, दिसताना तर तशीच दिसते अगदी, पण हा फरक आहे साड्यांमधला 2. तर अशी होती इरकल साडीची वैशिष्ट्य. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की इरकल साडी कशी ओळखायची, खरी कशी ओळखायची, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, डुप्लिकेट मध्ये काय फरक आहे 2 साड्यांमध्ये. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. अजून कुठल्या साड्यांची तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल ते मला सांगा, मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.